खरं तर आज देशभरामध्ये भगवान दत्तात्रयाचा जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे आणि हे होत असताना आपल्या तालुक्याचं पवित्र स्थळ श्री क्षेत्र देवगड येथे थोर संत महंतांच्या उपस्थितीत विशेष करून आपल्या राज्याचं श्रद्धास्थान आदरणीय बाबाजी आदरणीय प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्यासह थोर संत महंतांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी देखील दत्त जन्म सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे। खरं तर आपल्या राज्याचं हे श्रद्धेचं स्थळ देवगड आहे आणि मी तर माझं भाग्य समजतो की गेले 14, 15, 20 वर्ष होत आले की मी दरवर्षी दत्त सोहळ्यानिमित्त जन्म सोहळ्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित राहत असतो आणि आज तर मला माझं भाग्य आहे भगवान दत्तात्रयाचे आशीर्वाद थोर संत महंतांचे आशीर्वाद मायबाप जनतेचे आशीर्वाद आणि म्हणून मी या ठिकाणी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मला या दत्त जन्म सोहळ्याला उपस्थित राहता आले हे माझं मी भाग्य समजतो आणि तमाम या राज्यातल्या देशातल्या सर्व गुरुदत्त भक्तांना विशेष करून आपल्या नेवासा तालुक्यातील सर्व माता भगिनी लाडक्या बहिणी भाविक भक्तांना या ठिकाणी आज दत्त जयंती सोहळ्याच्या खूप खूप लाख लाख शुभेच्छा देतो आणि भगवान दत्तात्रयाला एक प्रार्थना करतो की निवडून आल्यानंतर माझं हे पहिलंच वर्ष 15 दिवसात दत्त जयंती सोहळा आला। मी दत्तात्रयाच्या चरणी प्रार्थना करतो की भगवान दत्तात्रयाला मी नम्र प्रार्थना करतो की माझ्या हातून 5 वर्ष गोर गरीब दीन दलित जनतेची सेवा घडो माझ्याकडून कुठलंही चुकीचं पाऊल पडू नये ही भगवान दत्तात्रया चरणी सर्व थोर संत महंत यांच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो। जय हिंद जय महाराष्ट्र।